ओके, लक्ष द्या इकडे. साधित शब्दयोगी अव्यय. कोणता? साधित शब्दयोगी अव्यय चे किती प्रकार पडतात? नाम साधित, विशेषण साधित, धातू साधित, अव्यय साधित, संस्कृत शब्द साधित. क्लिअर आहे? ओके. त्याच्यामध्ये आपण पहिला बघूया नाम साधित. का बघूया? नाम साधित. नाम साधित लिहिले का? नाम साधित नाम साधित शब्दयोगी अव्यय. नाम साधित शब्दयोगी अव्यय लिहा. नामापासून तयार झालेल्या, झाला का लिहून? ओके. नामापासून तयार झालेल्या शब्दयोगी अव्ययांना किंवा शब्दयोगी अव्ययाचे कार्य करणाऱ्या शब्दांना नामसाधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. असे म्हणतात. क्लिअर आहे? ओके. नाम साधित शब्दयोगी अव्यय. उदाहरण बघा. शब्दयोगी अव्ययांत शब्दयोगी अव्ययांत शब्दयोगी अव्यय मूळ शब्दजात शब्दयोगी अव्ययाचा प्रकार शब्दयोगी अव्ययाचा प्रकार. ओके, डन. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार. लिहा. सूर्य उदयापूर्वी उठत चला. सूर्योदयापूर्वी उठत चला. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणतं जोडून आहे? पूर्वी. हा शब्दयोगी अव्यय जोडून आहे. ओके. तर शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? सूर्योदयापूर्वी. क्लिअर आहे? ओके. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? पूर्वी. मूळ शब्द काय आहे? पूर्व. हा काय आहे? शब्दजात काय? नाम आहे ना. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाम साधित शब्दयोगी अव्यय. नाम साधित शब्दयोगी अव्यय. नाम साधित शब्दयोगी अव्यय. इथं नाम साधित शब्दयोगी अव्यय. नाम साधित शब्दयोगी अव्यय. समजलं का विनोद?
हां ओके. तर कोणता आहे नामसाधित शब्दयोगी अव्यय? पूर्वी. कोणता आहे? पूर्वी. क्लियर आहे? ओके. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? लिहा. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. हा विनोद लिहिला का? किती वाजताचा टाइम आहे का आपला? किती वाजताचा टाइम आहे आपला? किती वाजले आता? नऊचा टाइम करून का आपण? निकिता, नऊचा टाइम करून म्हणजे तुम्ही याल 9 वाजता, मी येतो 9:30 वाजता. हेलो, हाँ कोई आंसर नहीं दिए ना? छुट्टी चाहिए क्या? लड़के क्या बोलते हैं? पूछो, लड़के से पूछो और मुझे को बताओ. ठीक है. हाँ हां. सूर्योदयापूर्वी उठत चला. या वाक्यामध्ये कोणता आहे? पूर्वी आहे. नॉर्मल आहे. ओके. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? पूर्वी. मूळ शब्द कोणता आहे? पूर्व. मूळ शब्द जात कोणता आहे? नाम. तर शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नामसाधित शब्दयोगी अव्यय. नामसाधित शब्दयोगी अव्यय. आता लिहा. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. तुझ्यामुळे येतं लिहा. तुझ्यामुळे, तुझ्यामुळे, तुझ्यामुळे झाला राणी, झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? शब्दयोगी अव्यय कोणता आहे? मुळे. शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? तुझ्यामुळे. यस आर नो? शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? तुझ्यामुळे. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? मुळे. मूळ शब्द काय आहे? मूळ शब्द काय आहे? मुळे. मुळे. मूळ शब्द काय आहे? मूळ. क्लिअर आहे का नाही आहे? मूळ. डन. शब्द काय आहे? नाम आहे. नामच आहे ना? नाम. आणि शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाम साधित शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. समजलं का? समजलं का? मिटो का याला? काय झाला नशिबाचा? कोणामुळे? तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. क्रियापद कोणती आहे? ठीक आहे. करता कोण आहे? करता कोण आहे? करता कोण आहे विनोद? निकिता, वडापाव. ओके. झाला म्हणजे हा भूतकाळात आहे. तर झाला म्हणजे होणार. होणार काय? तर करता कोण आहे? क्लिअर आहे का नाही आहे? डन.
ओके. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. डन. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? समोर जाऊं का? लिहा, लक्ष द्या. तिच्याविषयी मी काही ऐकणार नाही. मी काहीही ऐकणार नाही. तिच्याविषयी मी काहीही ऐकणार नाही. कोणता आहे? तिच्याविषयी. क्लिअर आहे? तिच्या शब्दयोगी अव्ययअंत शब्द तिच्याविषयी. क्लिअर आहे ना? शब्दयोगी अव्ययअंत शब्द तिच्याविषयी. ओके. शब्दयोगी अव्यय विषयी. शब्दयोगी अव्यय विषयी. मूळ शब्द काय आहे? विषय. मूळ शब्द काय आहे? विषय. हा काय आहे? नाम आहे. नाम आहे. वहाँ कोणता साधित? नाम साधित शब्दयोगी अव्यय. नाम साधित शब्दयोगी अव्यय. काय प्रॉब्लेम आहे का? तिच्याविषयी मी काही ऐकणार नाही. झालं का? लिहा. त्याच्याप्रमाणे मी पण नृत्य करतो. त्याच्याप्रमाणे मी पण नृत्य करतो. हेलो, हाँ बोलिए. हाँ हाँ. छुट्टी चाहिए. ठीक है ठीक है. नहीं, दोपहर के बाद क्लास रहता मेरा. हाँ हो, छुट्टी कर देता. हाँ हो हाँ ठीक है. सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येत आहे की काही विद्यार्थी पेपरला जात असल्याकारणाने त्यांनी सुट्टीची मागणी केली आहे. त्यामुळे आज क्लासला सुट्टी राहील. त्याच्याप्रमाणे मी पण नृत्य करतो. त्याच्याप्रमाणे मी पण नृत्य करतो. याच्यामध्ये शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? त्याच्याप्रमाणे. त्याच्याप्रमाणे. व्हेरी गुड. आणि शब्दयोगी अव्यय कोणता आहे? प्रमाणे. व्हेरी गुड. आणि काय आहे याचा? प्रमाण. व्हेरी गुड. काय आहे? नाम. हे काय? नाम साधित शब्दयोगी अव्यय. डन. लिहा, समोरचं लिहा. पत्राद्वारे माहिती कळवा. काय आहे? पत्राद्वारे. अरे द्वारे. द्वार नाम. हा काय आहे? नाम. नाम साधित शब्दयोगी अव्यय. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? पत्राद्वारे माहिती कळवा. काय आहे? पत्र नाही आहे. काय आहे? माहिती. कळवणारे कोण? कोणी आहे का? तर कळवणारे काय? माहिती. तर कर्ता कोण आहे? माहिती. समजलं का? जाऊ का समोर?
जाऊ का समोर? ओके, आगे बढ़ते हैं। बिटो कहला समजलं? लिहा विशेषण साधित शब्दयोगी अव्यय, विशेषण साधित शब्दयोगी अव्यय। विशेषण साधित शब्दयोगी अव्यय। उदाहरण शब्दयोगी अव्ययांत शब्द शब्दयोगी अव्यय अव्यय मूळ शब्द मूळ शब्दजात शब्दयोगी अव्ययाचा प्रकार क्लियर आहे? ओके, तर उदाहरण बघा, लिहा मेघासम तो सॉरी विशेषण साधित शब्दयोगी अव्यय। याच्यामध्ये लिहा विशेषणापासून साधलेला शब्द, हां विशेषणापासून साधलेला शब्द, साधलेला शब्द शब्दाला जोडून येऊन, शब्दाला जोडून येऊन, शब्दाला जोडून येऊन अव्ययाचे कार्य करत असेल तेव्हा, अव्ययाचे कार्य करत असेल तेव्हा, अव्ययाचे कार्य करत असेल तेव्हा त्यास विशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात, त्यास विशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात, त्यास विशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात, त्यास विशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात। झालं का? ओके, लिहा मेघासम तो श्याम सावळा, मेघासम तो श्याम सावळा, मेघासम तो श्याम सावळा। तर याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे? शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? मेघासम आहे? यस और नो? शब्दयोगी अव्यय कोणता आहे? सम। पुन्हा सम, मेघासम। मूळ शब्द काय आहे? मूळ शब्द समच आहे, म्हणजे काहीच नाही। मूळ शब्द जात काय आहे? विशेषण, विशेषण आहे। मूळ शब्द काय आहे? हा विशेषण, सम विशेषण। तर हा काय आहे? विशेषण साधित शब्दयोगी अव्यय, विशेषण साधित शब्दयोगी अव्यय। क्लियर आहे का? क्लियर आहे का? ओके, समोरचं लिहा तिचे मुख चंद्रासमान सुंदर आहे, तिचे मुख चंद्रासमान सुंदर आहे, तिचे मुख चंद्रासमान सुंदर आहे। या वाक्यामध्ये कोणता आहे? चंद्रासमान, चंद्रासमान। चला, शब्दयोगी अव्यय काय? समान। मूळ शब्द काय? समानच आहे, हे विशेषण आहे। ओके, आणि हा
विशेषण शब्दयोगी अव्यय. समजलं काय? समजलं काय? ओके. लिहा. देवेंद्र अजित सारखा चतुर नाही. देवेंद्र अजित सारखा चतुर नाही. देवेंद्र अजित सारखा चतुर नाही. याच्यामध्ये कोण आहे? हे दोन्ही मिळून आहे. हो का? काय आहे अजित सारखा? सारखा. विशेषण कोणतं आहे? सारखा. मूळ शब्द काय? सारखाच आहे. हे काय विशेषण आहे आणि हे काय शब्दयोगी विशेषण शब्दयोगी अव्यय. विशेषण साधित शब्दयोगी अव्यय. समजलं काय आहे? समोरचं लिहा. समोरचं लिहा. हा शर्ट माझ्या मनाजोगा आहे. माझ्या मनाजोगा आहे. हा शर्ट माझ्या मनाजोगा आहे. या वाक्यामध्ये विशेषण साधित कोणतं आहे? विशेषण शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? मनाजोगा. कोणता आहे? मनाजोगा. मनाजोगा. ठीक आहे. शब्द कोणता आहे? जोगा. हे काय मूळ शब्द काय? काहीच नाही. हे मूळ शब्द जात विशेषण आणि हे विशेषण साधित शब्दयोगी अव्यय. डन. जोगा. लिहा. हे अन्न खाण्यायोग्य नाही. कोणतं खाण्यायोग्य? व्हेरी गुड. येतं काय योग्य येईल? विशेषण आहे हे आणि विशेषण साधित शब्दयोगी अव्यय. चल समजलं काय आहे? काय प्रॉब्लेम आहे का? मेघा सांगतो श्याम सावडा तिचे मुख चंद्रासमान सुंदर आहे. देवेंद्र अजित सारखा चतुर नाही. हा शर्ट माझ्या मनाजोगा आहे. हे अन्न खाण्यायोग्य नाही. याच्यामध्ये विशेषण साधित शब्द कोणता आहे? हा आहे ना शब्दयोगी अव्ययांत शब्द. क्लिअर आहे का नाही आहे? यस और नो? डन. चलो आगे बढ़ते हैं. झालं का? झालं? जाऊ समोर. लिहा. धातु साधित शब्दयोगी अव्यय. धातु साधित शब्दयोगी अव्यय. धातु साधित शब्दयोगी अव्यय. धातु साधित शब्दयोगी अव्यय. लिहिले. धातु साधित शब्दयोगी अव्यय. ओके. उदाहरण लिहा. यश मिळे पोवतो माघार घेऊ नका. यश मिळे पोवतो माघार घेऊ नका.
पोहतो, ठीक आहे ना, पोहतो. शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? मिळे पोहतो. क्लिअर आहे? मिळे पोहतो, मिळे पोहतो, ठीक आहे. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? पोहतो, तो. क्लिअर आहे? ओके, डन. मूळ शब्द काय आहे? पाव. हे काय आहे? धातू. काय आहे? धातू. आणि हा कोणता आहे? धातू साधी शब्दयोगी अव्यय. धातू साधी शब्दयोगी अव्यय. झालं का? लिहा. यश मिळे पोहतो तो माघार घेऊ नको. याच्यामध्ये शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? मिळे पोहतो. क्लिअर आहे? माझ्याकरिता कपभर चहा ठेव. माझ्याकरिता कपभर चहा ठेव. माझ्याकरिता कपभर चहा ठेव. येतं काय? ते माझ्याकरिता. येतं काय? ते करिता. येतं काय? ते मूळ शब्द कर. हा काय? धातू आहे. धातू आहे का नाही आहे? तर हा धातू साधी शब्दयोगी अव्यय. धातू साधी शब्दयोगी अव्यय. या भेटी लागी जीवा. भेटी लागी जीवा. जीवा. भेटी लागी जीवा. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? भेटी लागी. अव्ययांत शब्द भेटी लागी. शब्दयोगी अव्यय लागी. कोणता आहे? लागी. कोणता आहे? लाग आहे. लाग. हा काय आहे? धातू साधी शब्दयोगी. झालं काय? आहे तिने माझ्या देखत चिठ्ठी फाडली. तिने माझ्या देखत तिने माझ्या देखत चिठ्ठी फाडणे. या वाक्यामध्ये काय? माझ्या देखत. क्लिअर आहे ना? ओके. माझ्या देखत. आणि शब्दयोगी अव्यय कोणता आहे? देखत. मूळ शब्द काय आहे? देख. देख काय आहे? धातू. आणि हा शब्दयोगी अव्ययांत शब्द. झालं का? समजत आहे? थोडं थोडं समजत आहे ना? ओके, चलो आगे बढ़ते हैं. झालं का? मिटव का? लिहा. क्रिया विशेषण साधित शब्दयोगी अव्यय. क्रिया विशेषण साधित.
लिहा. मूळच्या क्रियाविशेषण अव्ययास, मूळच्या क्रियाविशेषण अव्ययास, मूळच्या क्रियाविशेषण अव्ययास, मूळच्या क्रियाविशेषण अव्ययास ऊन प्रत्यय लागून, ऊन प्रत्यय लावून, ऊन प्रत्यय लावून, ऊन प्रत्यय लावून तयार होणारा शब्द नाम सर्वनामाला, नाम सर्वनामाला जोडून येत असेल तेव्हा त्यास क्रियाविशेषण साधित, तेव्हा त्यास क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय, तेव्हा त्यास क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय किंवा अव्यय साधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात, किंवा अव्यय साधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात, अव्यय साधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. ओके, लक्ष द्या. पाणी पुलावरून वाहत होते. ओके, पाणी पुलावरून वाहत होते. पाणी पुलावरून वाहत होते. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययांचा शब्द कोणता आहे? पुलावरून. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? वरून. मूळ शब्द काय आहे? वर. मूळ शब्द जात काय आहे? वर, खाली, मागे, पुढे. हे काय असते? हां, कोणता? वर, मागे, पुढे, खाली. क्रियाविशेषण अव्यय आहे. वर, मागे, खाली, पुढे. हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे का नाही आहे? यस, याला म्हणतात अव्यय. मूळ शब्द जात कोणता आहे? अव्यय. हे बदलते का? वर, खाली, मागे, पुढे. म्हणून याला काय म्हणतात? अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. अव्यय साधित शब्दयोगी अव्यय. लिहा, अव्यय साधित शब्दयोगी अव्यय. अव्यय साधित शब्दयोगी अव्यय. काल मागून आली अन तिकट झाली. हा आला होता वाटते ना? काना मागून आली अन तिकट झाली. मागच्या याच्यामध्ये यस. तू विचारला होता प्रवीण, हा प्रश्न तू विचारला होता वाटतं मला. काना मागून आली आणि अन तिकट झाली, याचा अर्थ काय होते? काना मागून आली आणि तिकट झाली. काना मागून आली आणि तिकट झाली. शब्दयोगी अव्ययांचा शब्द कोणता आहे? काना मागून. ओके, शब्दयोगी अव्यय कोणता आहे? मागून. शब्द मूळ शब्द काय? मागे. ह्या काय अव्यय आहे? अव्यय. तर अव्ययांचा शब्दयोगी अव्यय. झालं का? पाण्यामधून मगर बाहेर आली. पाण्यामधून मगर बाहेर आली. पाण्यामधून मगर बाहेर आली. पाण्यामधून यस. शब्दयोगी अव्यय. हां, मधून म्हणजे काय? मध्ये. हा अव्यय आहे. यस आर नो? हा काय आहे? अव्ययांचा शब्दयोगी अव्यय. झालं का? माकडाने झाडावरून उडी मारली. माकडाने झाडावरून उडी मारली. कोणत्या झाडावरून? यस आर नो?
झाडावरून. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? वरून. मूळ शब्द काय? वर. हे काय आहे? अव्यय. हे अव्ययांत शब्दयोगी अव्यय. झालं का? झालं? समजत आहे काय? ओके. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारे. ओके, लिहा. संस्कृत शब्दयोगी अव्यय. संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय. संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय. हे मिटव का? झाला काय? मिटव काय? काना मागून आली आणि तिखट झाली याचा अर्थ काय होते? मागे विचारला होता परीक्षेमध्ये, याचा अर्थच विचारला होता. काना मागून आली आणि तिखट झाली. काना मागून आली आणि तिखट झाली. याच्यामध्ये संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय. संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय. संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय. लिहा. संस्कृत शब्दाचा उपयोग. लिहा. संस्कृत शब्दाचा उपयोग. संस्कृत शब्दाचा उपयोग जर जशास तसा शब्दयोगी अव्यय म्हणून झाला. जर जशास तसा, जशास तसा लिहिले शब्दयोगी अव्यय म्हणून झाला. शब्दयोगी अव्यय म्हणून झाला तर त्याला संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. ओके, लक्ष द्या. गुरु विना जीवनाला अर्थ नाही. गुरु विना जीवनाला अर्थ नाही. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययांचा शब्द कोणता आहे? गुरु विना. आणि शब्दयोगी अव्यय कोणता आहे? विना. मूळ शब्द काय? तोच आहे. क्लिअर आहे? मूळ शब्दाचं जात काय आहे? संस्कृत शब्द. कोणता आहे? संस्कृत. याला का म्हणू? संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय. संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय. डन. हे प्रकरण माझ्या समक्ष घडले. समक्ष घडले. हे प्रकरण माझ्या समक्ष घडले. तर शब्दयोगी अव्यय यांचा शब्द कोणता आहे? माझ्या समक्ष. आणि शब्दयोगी अव्यय कोणता आहे? समक्ष. व्हेरी गुड. आणि मूळ शब्द काय आहे? मूळ शब्द समक्षच आहे. हा कोणता संस्कृत शब्द आहे? ओके. आणि हा संस्कृत शब्दयोगी अव्यय. या. त्याचे घर माझ्या घरासमीप आहे. त्याचे घर माझ्या घरासमीप आहे. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? व्हेरी गुड. घरासमीप. आणि शब्दयोगी अव्यय कोणता आहे? समीप. समीप म्हणजे काय होते? मूळ शब्द तोच आहे. संस्कृत शब्दयोगी अव्यय. समीप म्हणजे काय होते? जवळ. समीप म्हणजे काय होते? जवळ. लग्न प्रित्यर्थ त्यांनी साऱ्या गावाला निमंत्रण दिले. लग्न प्रित्यर्थ. लग्न
प्रित्यर्थ त्यांनी साऱ्या गावाला निमंत्रण दिले. निमंत्रण दिले. निमंत्रण दिले. याच्यामध्ये काय? लग्न प्रित्यर्थ. ओके. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? प्रित्यर्थ. कोणता आहे? मूळ शब्द जात संस्कृत शब्द आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. लिहा. तो तिला शाळेपर्यंत सोडायला आला. तो तिला शाळेपर्यंत सोडायला आला. तो तिला शाळेपर्यंत सोडायला आला. कोणता आहे? शाळेपर्यंत. व्हेरी गुड. तर इथं शब्दयोगी अव्यय कोणता आहे? पर्यंत. पर्यंत. मूळ शब्द जात पर्यंत. संस्कृत शब्दयोगी अव्यय. क्लिअर आहे गोष्ट? ओके. झालं का? व्हिडिओ गेला? तर शब्दयोगी अव्यय समजत आहे तुम्हाला थोडं थोडं? काय प्रॉब्लेम नाही ना? शब्दयोगी अव्यय कोणाला जोडून येतो? नामाला व सर्वनामाला जोडून येतो. आता लिहा शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पडणारे प्रकार. शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पडणारे प्रकार. शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पडणारे प्रकार. प्रकार क्लिअर आहे? लिहा. पहिला कालवाचक. काल म्हणजे काय होते? काल म्हणजे वेळ. काल म्हणजे काय होते? वेळ. लिहा. तो आल्यानंतर मला बोलव. तो आल्यानंतर मला बोलव. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? ओके. आल्यानंतर आहे. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? नंतर. नंतर आहे ना? तर आल्यानंतर का दाखवते? वेळ दाखवते ना? का दाखवते? तर कोणता आहे? कालवाचक शब्दयोगी अव्यय आहे हा. का दाखवते? वेळ दाखवते म्हणून. यस आर नो? यस. व्हेरी गुड. या. ही गोडी जेवणाआधी घ्या. ही गोडी जेवणाआधी घ्या. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? जेवणाआधी. जेवणाआधी. शब्दयोगी अव्ययांचा शब्द जेवणाआधी. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? आधी. आधी का दाखवते? वेळ दाखवते. जेवणाच्या आधी म्हणजे वेळ दाखवते. म्हणजे कोणता शब्दयोगी अव्यय आहे? कालवाचक शब्दयोगी अव्यय. क्लिअर आहे? लिहा. सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे सभागृह खुले राहील. सायंकाळी 8 वाजेपर्यंत
हे सभागृह खुले राहील. खुले राहील. ठीक आहे. हे सभागृह खुले राहील. या वाक्यामध्ये सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे सभागृह खुले राहील. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? पर्यंत. किती वाजेपर्यंत? 8 वाजेपर्यंत. पर्यंत मग हे काय दाखवते? टाईम दाखवते, वेळ दाखवते. तर त्याच्यामुळे काय आहे? कालवाचक. व्हेरी गुड. लिहा. मुलांनी सूर्योदयापूर्वी उठत जावे. मुलांनी सूर्योदयापूर्वी उठत जावे. याच्यामध्ये सूर्योदयापूर्वी काय दाखवते? वेळ दाखवते. म्हणून काय कालवाचं काय? ओके. यश मिळेपर्यंत माघार घेऊ नका. यश मिळे पोवतो. यश मिळे पावेतो माघार घेऊ नका. पावेतो याचा मूळ शब्द काय? मिळे पावेतो नाही. पाव काय आहे मूळ शब्द? पाव. मूळ शब्द काय आहे? पाव. पाव म्हणजे मिळवणे. यस. क्लिअर आहे काय? ओके. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय लिहा आता. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. स्थल म्हणजे काय होते? यस. लिहा. मंदिराजवळ माझे घर आहे. मंदिराजवळ माझे घर आहे. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? मंदिराजवळ. तर जवळ आहे. जवळ का दाखवते? स्थळ दाखवते. स्थळ दाखवते ना. ओके. स्थळ म्हणजे स्थलवाचक क्रिया शब्दयोगी अव्यय. यस आर नो. लिहा. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. तुम्हावर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. तुम्हावर काय दाखवते? स्थळ दाखवते. तुम्ही एक काय आहे? स्थळ आहे. यस आर नो. मर्जी बहाल. माझ्याकडे पुस्तक आहे. माझ्याकडे पुस्तक आहे. माझ्याकडे पुस्तक आहे. कोणता आहे? माझ्याकडे. इथं शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? कडे. कडे का दाखवते? स्थळ दाखवते. याच्याकडे आहे ना. यस. लिहा. चोर चावडीमध्ये लपला. चोर चावडीमध्ये लपला. चोर चावडीमध्ये लपला. चावडीमध्ये. व्हेरी गुड. स्थळ आहे का वेळ आहे? स्थळ आहे. ठीक आहे. नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. या नियतीपुढे याला स्टार करून ठेवा. कोणाचे काही चालत नाही. नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. इथं काय पुढे आहे? स्थल वाचक शब्दयोगी अव्यय. ओके. ओके. झालं का? मिटव याला.
आता लिहा गतिवाचक शब्दयोगी अव्यय. गतिवाचक शब्दयोगी अव्यय. गती म्हणजे काय होते? गती म्हणजे काय होते? वेग होते. वेग म्हणजे मोशनमध्ये राहते तो. यस ऑर नो? यस, व्हेरी गुड. लक्ष द्या. लिहा स्टेशन पासून अर्धा किलोमीटर आमची शाळा आहे. अर्धा किलोमीटर आमची शाळा आहे. काय ते पासून? स्टेशन पासून. याच्यामध्ये कोण आहे? पासून आहे. क्लिअर आहे का नाही आहे? गतीमध्ये आहे का नाही आहे? ऊन ऊन प्रत्यय राहील तर गतीमध्ये राहते. लिहा समोर लिहा. ती घरातून पळाली. घरातून. हॅलो, हां बोला ना, बोला ना. हो हो हो, तर पाठवा ना इथं डिलाईट अकॅडमीमध्ये. हो, बडोदा बँकच्यावर. हो, 4,000 रुपये. 4,000 रुपये. हो, नाही नाही, पूर्ण कोर्स आहे. हो, कमी करूनच आहे. म्हणजे दुसऱ्याकडे 6-7 हजार रुपये आहे, आपल्याकडे कमी करूनच आहे, म्हणून तुम्हाला तेवढं सांगितलं. बरं, 500 रुपये कमी करून टाकू. ठीक आहे. हां हो, ठीक आहे. हां, ती घरातून काय लिहिले? ती घरातून पळाली. ती घरातून पळाली. ती घरातून पळाली. तर याच्यामध्ये काय? घरातून नॉर्मल आहे ना, हे ओळखता येत आहे ना तुम्हाला? व्हेरी गुड. तर कोणता आहे? गतिवाचक आहे का? कसं ओळखले? ऊन प्रत्यय लागून आहे. येस ऑर नो? व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला जर विचारले की भाऊ कालवाचक कोणता आहे, स्थलवाचक कोणता आहे आणि गतिवाचक कोणता आहे, तर सांगता येईल का? सेजल, का सांगता येते? कालवाचक, स्थलवाचक, गतिवाचक कोणता आहे सांगता येईल? ओके. तर घरातून पळाली कोणता प्रत्यय आहे? ऊन. व्हेरी गुड. लिहा पुलाखालून नाली वाहते. पुलाखालून नाली वाहते. खालून गतिवाचक आहे. प्रत्यय कोणता लागून आहे? ऊन. तो तिच्यापर्यंत पोहोचला. तो तिच्यापर्यंत पोहोचला. याला स्टार कोण ठेवा? तो तिच्यापर्यंत पोहोचला. याच्यामध्ये ऊन होऊन प्रत्यय आहे का? नाही. पण वाक्याचा सेन्स का म्हणत आहे? तो तिच्यापर्यंत पोहोचला. तर भाऊ एक तर पैदल गेला असेल, नाही तर गाडीनं गेला असेल, नाही तर कशानं तरी गेला असेल ना. म्हणजे कृती का होती? मोशनमध्ये होती, गतीमध्ये होती. अरे यस ऑर नो? पण हे तर ऊन होऊन प्रत्यय आहे का? ऊन होऊन प्रत्यय नाही आहे. ऊन होऊन प्रत्यय नाही आहे. क्लिअर आहे? पण पर्यंत प्रत्यय आहे आणि वाक्य कसं आहे? मोशनमध्ये आहे, गतीमध्ये आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. हॅलो, हां सर. कोणाच्या?
किती वाजता? ठीक आहे ठीक आहे. तुम्ही सुट्टी घेता का आज? बरं बरं रिश्ता हो ठीक आहे. तो तिच्यापर्यंत पोहोचला. पण हे तर ऊन प्रयत्न आहे, ऊन आहे का? पण कार्य कशामध्ये आहे? गतीमध्ये आहे. त्याच्यामुळे हे काय गतिवाचक येईल. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, याला स्टार करून ठेवा. हा विचारते, कारण की ऊन प्रत्यय आपल्याला माहीत आहे गतीमध्ये येते. पण हा ऊन आहे का? पण वाक्याचा सेन्स काय गतीमध्ये आहे. ओके, व्हेरी गुड. चोहीकडून ढग दाटून आले. चोहीकडून ढग दाटून आले. चोहीकडून ढग दाटून आले. चोहीकडून कोणता प्रत्यय आहे? ऊन. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, तर मग हे काय आहे? गतिवाचक. याला स्टार कोण ठेवा. हां, तिच्यापर्यंत वाला. डन ना? काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम नाही. या समोर लिहा करणवाचक. भेटो याला करणवाचक. बोर होतोय का रे? करण म्हणजे काय होते? लिहा, माझ्याकडून त्याने पैसे उसने घेतले. माझ्याकडून त्याने पैसे उसने घेतले. क्लिअर आहे? याच्यामध्ये शब्दयोगी हवे कोणता आहे? कडून. माझ्याकडून आहे. क्लिअर आहे? ओके, याला हे काय आहे? माझ्याकडून त्याने पैसे उसने घेतले. कोणाकडून? माझ्याकडून. हे काय करण आहे? करण आहे का नाही आहे? येती कोणती क्रिया गतीमध्ये आहे का हे सांगा मला पहिला. कोणती क्रिया गतीमध्ये आहे का? आता जसं येतं पासून प्रत्यय आहे, घरातून प्रत्यय आहे, पुला खालून प्रत्यय आहे. यस आर नो? चोहीकडून ढग दाटून आले. येतं गतीमध्ये आहे. ढग गतीमध्ये आहे ना? यस आर नो? ओके, स्टेशनपासून अर्धा किलोमीटर आमची शाळा आहे, म्हणजे डिस्टन्स आहे. आणि यस आर नो? ओके, तिच्या घरात ती घरातून पडाली. पडाली म्हणजे धावली, म्हणजे गतीमध्ये आहे. पुला खालून नाली वाहते. नाली गतीमध्ये आहे. यस आर नो? ओके, तो तिच्यापर्यंत पोहोचला, तर गतीमध्ये पोहोचला. गती म्हणजे समजते ना? आता हे गड्या जात आहे, गतीमध्ये आहे का काय आहे? गतीमध्ये आहे ना? ओके, चोहीकडून ढग दाटून आले, तर ढग चोहीकडून दाटून आले. क्लिअर आहे का नाही? पण माझ्याकडून त्याने पैसे उसने घेतले, ती गती आहे का कोणता? नाही, येतं गती नाही आहे. येतं काय? साधन आहे. हा साधन हो, पैसे उसने घेण्याचा हा साधन हो. क्लिअर आहे का नाही आहे? माझ्याकडून त्याने पैसे उसने घेतले, तर मग हा साधन म्हणजे करणवाचक हो. क्लिअर आहे का नाही आहे? कोणतं वाचक आहे? करणवाचक. सर येथून ऊन प्रत्यय आहे, येथून ऊन प्रत्यय आहे, पण ऊन प्रत्ययावरून हा गतिवाचक हो की करणवाचक हो ते ओळखता येईल आपल्याला. ओळखता येईल ना? कारण की हा का हो? साधन. येतो कोणती क्रिया गतीमध्ये आहे का? येतं सर्व क्रिया गतीमध्ये आहे, पण येतं कोणती क्रिया गतीमध्ये नाही आहे? प्रत्यय सेम असून सुद्धा आपल्याला ओळखता येते वाक्याच्या अर्थावरून. डन ना? डन. लिहा, समोरचं लिहा. याचं साधन कोण आहे मग? मी. बरोबर आहे, मी हा साधन आहे. क्लिअर आहे ना? माझ्याकडून. बरोबर आहे. लिहा, तुम कुठे? माझ्याकडून पैसे त्याने उसने घेतले. पत्राद्वारे निरोप पाठवा. पत्राद्वारे निरोप पाठवा. पत्राद्वारे निरोप पाठवा. या वाक्यामध्ये साधन कोण आहे? पत्र आहे ना एक साधन. यस आर नो?
ओके. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? द्वारे. पत्राद्वारे निरोप पाठवा, तर मग एक साधन आहे. यस आर नो? ओके, लिहा. तिच्यामुळे माझे आयुष्य उजळले. अरे वाया गेले म्हणून लिहायला पाहिजे. लिहा. तिच्यामुळे माझे आयुष्य उजळले. तिच्यामुळे माझे आयुष्य उजळले. सेंटेन्स गलत असेल, चुकीचा असेल, ठीक आहे. तिच्यामुळे माझे आयुष्य उजळले. करता कोण आहे राकेश याच्यामध्ये? करता कोण आहे? आयुष्य आहे. तिच्यामुळे माझे आयुष्य उजळले. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? मुळे. तिच्यामुळे क्लिअर आहे का नाही आहे? तर एक साधन आहे. कशाचं? आयुष्य उजळण्याचं. क्लिअर आहे का नाही आहे? कशाचं? आयुष्य उजळण्याचं. डन. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. लिहा. त्याच्या योगे माझे हे काम झाले. त्याच्या योगे. त्याच्या योगी म्हणजे त्याच्यामुळे. मग हा साधन आहे. क्लिअर आहे ना? कशाचे साधन आहे? काम होण्याचे साधन आहे ना. ओके. कूलरमुळे थंडी हवा येत आहे. कशामुळे? म्हणजे कूलर साधन आहे एक प्रकारचं थंडी हवा येण्यासाठी. यस आर नो? पेनामुळे मी लिहत आहे. कशामुळे? पेनामुळे. पेन एक साधन आहे. मग त्याच्या योगे माझे हे काम झाले. कोणाच्या योगे? त्याच्या योगे. हे एक साधन आहे. यस आर नो? चलो. त्याच्या हातून हे काम होणार नाही. त्याच्या हातून. त्याच्या हातून हे काम होणार नाही. त्याच्या हातून हे काम होणार नाही. याच्यामध्ये काय आहे? त्याच्या हातून म्हणजे हात एक त्यासाठी साधन आहे. क्लिअर आहे का नाही आहे? साधन म्हणजे करणवाचक. साधन म्हणजे काय होते? करणवाचक. क्लिअर आहे? ओके. तर आपण का बघितलं आज? आपण आज बघितलं का बघितलं? योगी अव्यय. त्याच्यामध्ये बघितलं नाम साधित, विशेषण साधित, धातू साधित, अव्यय साधित व संस्कृत शब्द साधित. नाम साधित शब्दयोगी अव्यय. सूर्योदय पहिलं उठत चला, तर सूर्योदय या पूर्वी. पूर्वी म्हणजे पूर्व एक नाम आहे. यस आर नो? तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. याच्यामध्ये क्रियापद कोणती आहे? झाला. करता कोण आहे? वडापाव. करता कोण आहे? वडापाव. तिच्याविषयी मी काही ऐकणार नाही. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? विषयी. त्याच्याप्रमाणे मी नृत्य करतो. प्रमाणे. पत्राद्वारे माहिती कळवा. द्वारे. व्हेरी गुड. मेघासम तो श्याम सावडा. मेघासम तो श्याम सावडा. विशेषण साधित शब्दयोगी अव्यय. तर इथं काय? सम आहे. तिचे मुख चंद्रासमान सुंदर आहे. चंद्रासमान. देवेंद्र अजित सारखा चतुर नाही. अजित सारखा. हा शर्ट माझ्या मनाजोगा आहे. हे अन्न खाण्यायोग्य नाही. व्हेरी गुड. यश मिळे पावेतो, माघार घेऊ नका. पावेतो. याचा मूळ शब्द काय आहे? पाव. पाव काय? धातू. म्हणजे धातू साधित शब्दयोगी अव्यय. माझ्याकरिता कपभर चहा ठेव. माझ्याकरिता. करिता आहे शब्दयोगी अव्यय. मूळ शब्द काय? कर. कर एक काय आहे? धातू. धातू साधित शब्दयोगी अव्यय. लक्ष द्या इकडे. भेटी लागी जीवा. भेटी लागी. ओके. तर याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? लागी. लागी. तिने माझ्या देखत चिठ्ठी फाडली. माझ्या देखत. तर शब्दयोगी अव्यय कोणता आहे? देखत. क्रियाविशेषण अव्यय सांगा. पाणी पुलावरून वाहत होते. लवकर लवकर सांगा. काना मागून आली आणि तिखट झाली.
पाण्यामधून मगर बाहेर आली. माकडाने झाडावरून उडी मारली. संस्कृत शब्दयोगी आहे बघा. गुरुविना जीवनाला अर्थ नाही. हे प्रकरण माझ्या समक्ष घडले. त्याचे घर माझ्या घरासमीप आहे. लग्न प्रित्यर्थ त्यांनी साऱ्या गावाला निमंत्रण दिले. तो तिला शाळेपर्यंत सोडायला आला. शाळेपर्यंत. विना समक्ष समीप प्रित्यर्थ पर्यंत. हे काय आहे? संस्कृत शब्दयोगी अव्यय. क्लिअर आहे का नाही आहे? कालवाचक बघा. कालवाचक म्हणजे वेळ. वेळ. तो आल्यानंतर मला बोलव. आल्यानंतर. ही गोडी जेवणाआधी घ्या. सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे सभागृह खुले राहील. मुलांनी सूर्योदयापूर्वी उठत जावे. यश मिळे पावे तो माघार घेऊ नका. पावे तो. स्थलवाचक शब्दयोगी हवे. मंदिराजवळ माझे घर आहे. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. माझ्याकडे पुस्तक आहे. व्हेरी गुड. चोर चावडीमध्ये लपला. नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. ओके. स्टेशनपासून अर्धा किलोमीटर आमची शाळा आहे. कोणता आहे? हां, गतिवाचक आहे. ती घरातून पडाली. घरातून गतिवाचक. पुलाखालून नाली वाहते. तो तिच्यापर्यंत पोचला. गतिवाचकी. यस. चोहीकडून ढग दाटून आले. ठीक आहे. माझ्याकडून त्याने पैसे उसने घेतले. काय आहे हे? करणवाचक म्हणजे साधन आहे. पत्राद्वारे निरोप पाठवा. साधन आहे. तिच्यामुळे माझे आयुष्य उजळले. त्याच्या योगे माझे हे काम झाले. त्याच्या हातून हे काम होणार नाही. त्याच्या हातून. हे काय आहे? साधन आहे. करणवाचक. काय आहे? करणवाचक. ठीक आहे. आजच्या दिवस मराठीमध्ये थांबू इथंच. ओके. 5 मिनिटाची रेस्ट.